अवघ्या महाराष्ट्रात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या शिवशाही न्यूज नेटवर्कच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त राही प्रतिष्ठानच्या वतीनं आभाळभर शुभेच्छा. आपल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख दिवसेंदिवस असाच वाढत राहो हीच सदिच्छा. शुभेच्छुक शिरूर नगर परिषदेच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका तथा विद्युत व पाणी पुरवठा सभापती सौभाग्यवती डॉक्टर सुनीता संतोष पोटे आणि मीरा नर्सिंग होमचे संचालक डॉक्टर संतोष संपतराव पोटे. तर आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे. आज आपण मीरा नर्सिंग होम या ठिकाणी आलो आहे आणि या ठिकाणी ज्या विद्यमान नगरसेविका डॉक्टर सुनीता पोटे आणि डॉक्टर संतोष पोटे यांचं मीरा नर्सिंग होम आहे आणि या ठिकाणी एका महिलेला अतिशय वेदना होत होत्या. तिला काहीतरी आरोग्याबाबत खूप मोठी समस्या होती आणि त्या संदर्भामध्ये ती वेगळ्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी प्रयत्न केला, परंतु आर्थिक परिस्थिती नसताना करायचं काय म्हणून काही कार्यकर्त्यांनी त्यांना फोनद्वारे सांगितलं का तुम्हाला जर आरोग्याविषयी जर तुमची आर्थिक परिस्थिती नसेल तर तुम्ही एकदा डॉक्टर सुनीता पोटे यांच्याशी संपर्क करा. आणि संपर्क केल्यानंतर अतिशय म्हणजे परिस्थिती त्यांची नाजूक असताना या ठिकाणी एवढ्या मोठ्या विश्वासाने या हॉस्पिटलमध्ये आल्या आणि या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ज्यावेळेस ही घटना डॉक्टर सुनीता पोटे आणि डॉक्टर संतोष पोटे या जोडप्याला कळाली आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या महिलेवर लगेच उपचारासाठी त्यांना प्राधान्य दिलं आणि ह्या घटनेचं गांभीर्य ओळखून स्वतः ज्या ज्या सुविधा लागतील जी मदत लागेल ती स्वतः करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांना विश्वास दिला का कुठल्या प्रकारचे तुम्ही आर्थिक किंवा बाकीच्या गोष्टीचं टेन्शन नका घेऊ, जी मदत होईल ती आम्ही करण्याचा प्रयत्न करू. शिवशाही न्यूजसाठी मी फैजल पठाण, शिरूर. माझं नाव मंगल सुरेश सुरवाडे. अच्छा, आता तुम्ही 100% अपंग असं कळाले हो. आणि तुम्हाला काय त्रास झाला? काल संध्याकाळी चक्कर येत होती मला. आम्ही सरकारी दवाखान्यात जाणार होतो पण नाही का तिथं काही एवढं हे नाही. आम्ही शनिवारी गेलो होतो पण लवकर बंद झालं ते. मग घरी आलो. घरी आल्याच्या नंतर मग मला काल चक्रा चालू झाल्या. मग मी आमचे प्रहारचे मनीष सर आहेत त्यांना मी फोन केला होता. म्हणलं मला असं असं होतंय, मग काय करायचं? तर मग त्यांनी मला एक सल्ला दिली. मला म्हणे की एक काम कर, पोटे मॅडमचा मी नंबर देतो, मग तू पोटे मॅडमला भेटून घे. मग मी काल सुनीता पोटे मॅडमला फोन केला. मग त्यांनी मला फोनवर म्हणे ठीक आहे तुम्ही या म्हणे, नाही का हॉस्पिटलला काय होतंय ते मी आल्या पाहते. मग मी इथं हॉस्पिटलला आले तर ते लगेच आल्या सर आणि ते लगेच आले. मला म्हणे त्यांच्या कामगारांना म्हणे तिला आतमध्ये घ्या पटकेने. तर मला चक्रांतीन चालू झाल्या होत्या तर त्यांनी मग मला सलाईन लावली आणि मग बाकीचं काही आहे ते मला म्हणे मी पाहते, तू फक्त टेन्शन घेऊ नको. मला रक्ताची कमतरता होईल, 7 पॉइंटच रक्त आहे माझ्या अंगामध्ये. मग त्यांनी कुठेतरी फोन केला आणि त्यांना सांगितलं की रक्त बघा, त्यात माझं O पॉझिटिव्ह रक्त आहे. O पॉझिटिव्ह आहे. हा, ते मिळत नाही आता. मग त्यांनी कुठेतरी फोन केला आणि त्यांनी ते ऍडजस्ट केलं आणि त्यांना त्या ज्यांना रक्त मागवायचं त्यांना पण त्यांनी 500 रुपये दिले. स्वतः डॉक्टर पैसे दिले त्यांना 500 रुपये दिले. मला म्हणे तू काही पैसे देऊ नको, मी ऍडजस्ट करते ते. त्यांनी ते पैसे त्यांना दिले आणि मग मला त्यांनी रात्री रक्त नाही का लावलं. थोडी खराब झाली, माझा BP नाही का 3 वाजता माझी रक्ताची पिशवी संपली. त्याच्यानंतर मला तकलीफ व्हायला चालू झाली. रात्री 3 वाजता मॅडम खाली आल्या तर 5-5:30 वाजेपर्यंत त्या माझ्यासाठी नाही का इथंच होत्या. बरं, रात्रीचा त्रास झाल्यानंतर रात्री मॅडम उठून तुमच्या जवळ आल्या? हा, मग त्यांनी मला मशनी लावल्या नाही का, मशनी BP नाही का याच्या. अजून ट्रीटमेंट, मी प्रेग्नेंट आहे, 8वा महिना चालू आहे मला. मग त्यांनी नाही का बाळाची पण नाही का सगळे ट्रीटमेंट रात्रीच नाही का इथं मशनीवर घेतले. बाळाची नाही का धडकन चालू आहे का, बाळा नाही का बाळ कसं आहे काय नाही का, BP माझा वाढलाय तर बाळाला काही तकलीफ तर नाही ना. मग त्यांनी सर्व नाही का इथं 5-5:30 वाजेपर्यंत मॅडम इथंच होत्या. जवळ मला झोप लागत नाही तर त्या इथं बसल्या. त्याच्यानंतर मग त्या इथून गेल्या आणि मला म्हणे नाही का सकाळी आल्या त्या माझ्याकडं. मला म्हणे तू काही टेन्शन घेऊ नको, तुला जितकं काही नाही का खर्च पाणी होईल ते आम्ही बघू म्हणे, तू फक्त तुझ्या तब्येतीची काळजी घे. आणि माझी इच्छा आहे म्हणे की तू अजून तुझ्यासारख्या लोकांना सांगू शकते
की अशा अशा दवाखान्यात जाऊन नाही का तू ट्रीटमेंट घे म्हणून. म्हणजे ज्या महिलांना गरज आहे किंवा हा, ज्या जे गरीब आहे, पैसा पाणी भरू शकत नाही नाही अच्छा. का, की स्वतःची ट्रीटमेंट करू शकत नाही, जेणेकरून नाही का सरकारी दवाखान्यात जातात तर ते इथं येऊ शकतात. मी त्यांची ट्रीटमेंट करू शकते फ्रीमध्ये म्हणे, बरं. नाही का, तुम्ही इथं पाठवू शकतात. अजून तुझ्यासारखे गरजू लोक माझ्या दवाखान्यात येऊ शकतात. बरं. तर तू नाही का त्यांना सांगू शकते की इथं इथं नाही का सुनीता पोटे मॅडमच्या इथं जाऊ शकतात. बरं. आणि काळजी करू नको म्हणे, तुझ्या नाही का किती पण खर्च येऊ दे त्याचा आम्ही बघू, तू फक्त तुझ्या जीवाची आणि तुझ्या बाळाची काळजी कर म्हणे. आतापर्यंत आले तर तुम्हाला नाही. आतापर्यंत सगळं फ्री मध्ये हा. आणि तुमचा पुढील खर्च सुद्धा मॅडमने आश्वासन दिलं की मी करेल म्हणून. हो. तुमच्या बरोबर आता कोण आहे? माझे मिस्टर आहेत. मिस्टर आहे. दादा काय सांगणार तुम्ही? नेमकं आता ही परिस्थिती ओढवली, त्या प्रेग्नंट आहेत, 8वा महिना आहे, अशा परिस्थितीमध्ये तुमची आर्थिक परिस्थिती नाहीये, तुम्ही सरकारी दवाखान्यात गेले, तिथे तुम्हाला सहकार्य मिळालं नाही असं तुम्ही म्हणताय. आणि इथं आल्यानंतर तुम्हाला काय अशी किरण जागले तुमच्यामध्ये का इथं आपल्याला सहकार्य होऊ शकतं, आपल्याला हे मिळू शकतं सहकार्य? इथं आल्याच्या नंतर आम्हाला खूप काही पोटे मॅडमनी एवढं सहकार्य केलं की असं वाटत होतं की एक माणसाच्या रूपामध्ये देवच आलेले बुवा असं. आल्याला म्हणजे आम्ही सरकारी, आमची परिस्थिती नाही की बुवा आम्ही एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट वगैरे घेऊ शकतो अशी. पण मनीष सरांनी आम्हाला यांचा रस्ता दाखवला की पोटे मॅडम आपल्याला सहकार्य करू शकते असं म्हणून, आणि आम्ही इथपर्यंत आलो. पोटे मॅडमनी जे काही सहकार्य केलं ते आमच्यासाठी भरपूर मोठे आहे. म्हणजे आमच्या परिस्थितीनुसार लय मोठे सहकार्य केले त्यांनी आल्या ट्रीटमेंट वगैरे भरपूर चांगली दिली. आणि ब्लड एका फोनावरती त्यांनी इतक्या रात्री आमच्यासाठी ब्लड उपलब्ध केलं, ते बी 2 पिशव्या मिळून दिल्या. आणि फी वगैरे तिथं 500 रुपये लागत होती, ते पण त्यांनी म्हटले की ते पण नका देऊ, ते पण आम्ही देतो. आणि रात्री तिची तब्येत अचानक खराब झाली 3-3:30 वाजता. तितक्या रात्री मॅडमला एक फोन केल्यानंतर मॅडम आता लगेच, कशी परिस्थिती? आता एकदम खूप छान आहे, काहीच नाही, बिलकुल काहीच अडचण नाही, एकदम ओके झाली. ह्या हॉस्पिटलमध्ये आले समाधान, भरपूर समाधान वाटते ना आम्हाला. अशी आशा वाटते की बुवा इथं गरिबांसाठी खूप चांगली सुविधा आहे आणि फॅसिलिटी वगैरे मदत भरपूर पद्धतीने करतात मॅडम. तसं काही नाही, आम्ही गव्हर्नमेंटमध्ये करत होतो त्याच याच्याने की बुवा एवढं मोठं हॉस्पिटल आहे, आपली काळजी घेतली नाही जाणार किंवा आपल्याला पैसा भरला नाही जाणार. पण इथं आल्याच्या नंतर कळालं की बुवा पोटे मॅडम सारखे मदत करणारे भरपूर आहेत तिथं. तर पोटे मॅडमने लय सहकार्य केलंय, त्याच्याबद्दल आम्ही अनेक ठिकाणी त्यांनी रस्त्यावर डिलिव्हरीचा प्रश्न असेल किंवा हो, ते पण आम्हाला माहिती. अशा बऱ्याचशा त्यांच्या बातम्या व्हायरल लय झाल्या, बातम्या व्हायरल झाल्या. हो सर, ते एक वेळेस रस्त्यावरती डिलिव्हरी झालेली होती म्हणजे त्यावेळेस. हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर जे घटना घडल्या, खरंच तसा अनुभव आलाय का? त्याच्यापेक्षा भरपूर काही जास्ती चांगला अनुभव इथं आलेला आहे सर. हा. बरं, आता जे असे गोरगरीब वंचित लोक आहेत तुमच्यासारखे, ज्यांची आर्थिक हो. परिस्थिती नाही, अशा लोकांना काय आव्हान करणार तुम्ही? आमचं एवढंच म्हणणं आहे किंवा तुमची परिस्थिती सरकारीमध्ये करताय तुम्ही किंवा तुमची अशी खाजगीत करायची हे नाही, कॅपॅसिटी नाही, तुम्ही पोटे मॅडमला येऊन भेटू शकतात. आणि ते आमच्याच नाही तर भरपूर लोकांचे असे तोंडून ऐकायला भेटते किंवा ते भरपूर लोकांची मदत करतात आणि याच्या पुढे पण करत राहतील. तर आमच्यासारखे लोक किंवा आमच्यापेक्षा कमी परिस्थिती तसे किंवा ज्यांच्यानी एवढं मोठ्या हॉस्पिटलमध्ये येऊ नाही शकत, अशा लोकांपर्यंत आम्ही मेसेज पोहोचवू की बुवा तुम्ही तिथं जा, ते मॅडम खूप काही सहकार्य करतात आणि तुम्हाला करतील, हे आम्हाला 100% खात्री आहे. आणि ते 100% करतीलच. आम्ही हे लोकांपर्यंत पोहोचवू. सरकारीपेक्षाही फॅसिलिटी इथं आम्हाला भरपूर मिळाली, प्रायव्हेटमध्ये मिळाली. पोटे डॉक्टरांच्या पोटे डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये एवढ्या मोठ्या खाजगी, हा, म्हणजे याचा आनंद आणि समाधान, आनंद, लय भरपूर आनंद आहे. किंवा आम्हाला असं वाटत होतं की एवढं मोठं हॉस्पिटल आहे, तिथं गेल्या आपली फी भरायची ही नाही आपली, तर आपण तिथं ट्रीटमेंट कधी घ्यायची. पण इथं आल्यानंतर कळालं की बुवा असं वाटतंय की आम्ही सरकारीमध्येच आलोय. म्हणजे आम्हाला काहीच पैसे वगैरे आतापर्यंत, आम्ही कालपासून ऍडमिट आहे, पण आतापर्यंत आम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च नाही आलेला. त्याच्याबद्दल आम्ही एवढी काळजी घेतल्याबद्दल पोटे मॅडमची व त्यांच्या कर्मचाऱ्यांची, काही त्यांचे कामगार वगैरे, त्यांनी खूप मदत केली आमची. म्हणजे त्याच्याबद्दल आम्ही पोटे मॅडमचं खूप खूप आभार, मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
लेखणीला धार तलवारीची या ब्रीद वाक्याला अनुसरून परखड व निरपेक्ष वार्तांकनाच्या बळावर महाराष्ट्रात झपाट्यानं लोकप्रिय होत असलेल्या शिवशाही न्यूज वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिरूर नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या धडाकेबाज नगरसेविका सौ चारुशीला गणेश कोळपकर आणि शिरूर कासार समाजाचे अध्यक्ष श्री गणेश कोळपकर. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.